मित्रांनो, ही जी घटना आहे, ही बीड जिल्ह्यामधील एका छोट्या गावात घडलेली आहे. या गावात एक 40 वर्षीय पंकज राठोड नावाचा व्यक्ती राहत असतो. पंकज राठोडकडे 25 एकर जमीन असते. पंकज हा त्या गावामध्ये खूप धनी माणूस असतो. त्यामुळे त्याच्याकडे पैशाची काहीच कमी नसते. गावात त्याची इज्जत, मान-सन्मान हा चांगल्या प्रकारे असतो. पण पंकज राठोडचा एक मुलगा असतो आणि त्याचे नाव जतीन असते. जतीन हा 10वी मध्ये शिकत असतो. पण शिकत असताना जतीन हा वेगवेगळ्या प्रकारचे कांड करायचा, मुलींना छेडायचा, मारहाण करायचा, यातच तो पुढे असायचा. जतीन हा सकाळी शाळेत 8 वाजता जायचा आणि दुपारी 2 वाजता घरी यायचा. ही जतीनची रोजची दिनचर्या होती. पण जतीन हा शाळेत न जाता तो आपल्या मित्रांबरोबर इकडे-तिकडे फिरायचा आणि टिंगल-टवळी करायचा. दुसरीकडे पंकज राठोड आपल्या मुलाची छोटी-मोठी चूक कायम माफ करायचा आणि हीच पंकज राठोडची सर्वात मोठी चूक असते. पंकज राठोडने जतीनला खूप मोठ्या प्रमाणात सूट दिली होती. त्यामुळे जतीन हा खूप बिघडलेला होता. एक दिवस जतीन हा शाळेत आपल्या मित्रांबरोबर गप्पा-गोष्टी करत असतो आणि गप्पा-गोष्टी करत असताना अचानक जतीनचे सर हे वर्गात येतात. त्या सरांचे नाव असते रवी आरोटे. रवी सर हे वर्गात येतात आणि शिकवायला सुरू करतात. पण शिकवत असताना रवी सरांच्या मनात काय येतं ते सर्व मुलांच्या वह्या बघतात आणि वह्या बघत असताना मुलांना म्हणतात, की काल दिलेला अभ्यास कोणी पूर्ण केलेला नाही ते मला सांगा. आणि असे बोलून रवी सर एका मुलीला उठवतात. त्या मुलीचे नाव असते पूजा. त्या मुलीला रवी सर विचारतो, की काल दिलेला अभ्यास तू पूर्ण केलेला आहे की नाही ते मला दाखव. त्यावेळी ती मुलगी रवी सरांना म्हणते, "सर, मी अभ्यास पूर्ण केलेला आहे, पण माझी वही ही घरी आहे." त्यावेळी रवी आरोटे सर त्या मुलीला म्हणतात, "काही हरकत नाही, तू उद्या मला ती वही दाखव." ती मुलगी रवी सरांना म्हणते, "अहो सर, ती माझी वही हरवलेली आहे." त्यावर रवी सर चिडून त्या मुलीला म्हणतात, "तू एक काम कर, तुझ्या आई-वडिलांना शाळेत घेऊन ये. मी त्यांच्यासोबत तुझ्याविषयी बोलेल." त्यावरती पूजा सरांना हसून म्हणते, "सर, माझे वडील जर शाळेत आले तर तुम्हाला शाळेच्या बाहेर जावे लागेल." या पूजाच्या अशा बोलण्यामुळे रवी सरांना खूप तिचा राग येतो आणि राग आल्यामुळे रवी सर पूजाच्या हातावर एक छडी मारतात. पूजाच्या हातावर छडी मारल्यामुळे जतीनला त्या रवी सरांचा खूप राग येतो. कारण जतीन पूजाचा खूप चांगला मित्र असतो. जेव्हा 2 वाजता शाळा सुटते तेव्हा रवी सर शाळेतून बाहेर निघतात. तेव्हा जतीन आपल्या 2-3 मित्रांना सोबत घेऊन रवी सरांकडे जातो आणि त्या रवी सरांना काठ्यांनी, बॅटेंनी मारायला सुरुवात करतो. त्या मारहाणीमध्ये त्या रवी सरांचा एक हात मोडतो आणि अशा प्रकारे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचतं. पोलीस जतीन आणि त्याच्या मित्राला अटक करतात आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. आणि त्यानंतर जेव्हा जतीनच्या वडिलांना या गोष्टीची खबर लागते, तेव्हा ते पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलिसांना काही रिश्वत देऊन ते जतीन आणि त्याच्या मित्रांना तिथून सोडवतात. आणि अशा प्रकारे जतीनचा वडील पंकज राठोड आपल्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेतो. या सर्व घटनेमुळे जतीनच्या डोक्यावर खूप परिणाम होतो. जतीन विचार करतो, की त्याच्या वडिलांचे पोलीस स्टेशनमध्ये खूप चालतंय. हे सगळं बघून जतीनचं डोकं, त्याचं मन अजून काही चुकीचं काम करायच्या तयारीत होतं. मग पुढे जतीन एका पाठीमागे एक चुका करायला सुरुवात करतो. या सर्व चुकांना पंकज राठोड, जतीनचे वडील दुर्लक्ष करतात. नंतर असाच एक दिवस येतो ज्यामध्ये पूजा नावाची मुलगी जतीनला कॉल करते आणि त्याला म्हणते, "माझे आई-वडील हे काही घरी नाही. मी घरी एकटीच आहे. तू मला भेटायला ये." मग जतीन त्या पूजाला भेटण्यासाठी तिच्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर पूजासोबत जतीन चांगल्या प्रकारे गप्पा-गोष्टी करतो. पण गप्पा-गोष्टी करत असताना अचानक त्या पूजाचा काका घरात येतो. काका घरात आल्यानंतर पूजा आणि जतीनला पकडतात. त्या पूजाच्या काकाने जतीनला बघता त्याच्या मनात विचार येतो, की या ठिकाणी मी जर जतीनला खूप मारहाण केली, तर त्याचे वडील पंकज राठोड मला जिवंत सोडणार नाही. त्यामुळे ते काका जतीन आणि पूजाला तिथे समजावून सांगतात. पण समजावून सांगत असताना जतीन त्या काकाला म्हणतो, "तुम्ही आमच्या दोघांच्या मध्ये येऊ नका, नाहीतर मी तुम्हाला ठार करेल." अशा प्रकारे जतीन पूजाच्या काकाला पण तिथे धमकी देतो. जतीनचे असे बोलणे ऐकून त्या पूजाच्या काकाला ते सहन होत नाही.
ते विचार करतात, या मुलाचे काहीतरी आपण केले पाहिजे, नाहीतर आपल्या घरातील इज्जत ही कायमची निघून जाईल. मग जतीन हा पूजाच्या घरातून निघून जातो आणि त्याच्या पाठीमागून पूजाचे काका पण. पण 1 तासानंतर जेव्हा पूजाचे आई-वडील घरात येतात, तेव्हा त्यावेळी पूजाचे काका परत तिच्या घरी येतो आणि तिच्या आई-वडिलांना म्हणतो, की "तुमची मुलगी ही चुकीच्या मार्गावर आहे. तिला थोडं समजावून सांगा." तेव्हा पूजाचे वडील पूजाविषयी अशी गोष्ट ऐकल्यानंतर त्यांना पूजाचा खूप राग येतो. मग पूजाचे वडील पूजाच्या काकाला म्हणतात, "या मुलाला आपण धडा शिकवला पाहिजे." पण ते विचार करतात, पोलीस स्टेशनमध्ये जतीनची तक्रार केली, तर तेथे आपलं काहीच चालणार नाही. म्हणून ते प्रकरण ते गावातील सरपंचाकडे घेऊन जातात. मग दुसऱ्या दिवशी गावात पंचायत भरते आणि त्या ठिकाणी जतीन आणि पूजाला बोलवतात. मग तेथे पंचायत भरल्यानंतर दोन्ही पक्षांचे बोलणे सरपंच ऐकून घेतो आणि ते ऐकल्यानंतर सरपंच तेथे म्हणतो, की या दोघांचीही खूप मोठी चूक आहे. सरपंच जतीनला म्हणतो, "तुझे वडील खूप इज्जतदार माणूस आहे. त्याची इज्जत तू अशी घालू नको." आणि तशाच प्रकारे पूजाला पण सरपंच समजावून सांगतो. आणि अशा प्रकारे त्या 2 मुलांना तिथे समजावली जाते. पण त्या ठिकाणी पंचायत चालू असताना जतीनचे वडील अचानक उठतात आणि रागाच्या भरात जतीनकडे जातात आणि त्याच्या 2 कानाखाली मारतात. आणि त्या ठिकाणी सर्व लोकांच्या समोर जतीनचा खूप मोठ्या प्रमाणात अपमान होतो. हे सर्व घडत असताना सरपंच जतीनच्या वडिलांना म्हणतो, की "तुमचा मुलगा हा मोठा झालेला आहे. तुम्ही त्याच्यावर हात उचलू नका." आणि अशा प्रकारे पंचायत सर्व प्रकरण तेथेच शांत करते आणि सर्व प्रकरण शांत झाल्यानंतर जतीनचे वडील त्याला आपल्या घरी घेऊन जातात. 8 दिवसांचा काळ असाच ओलांडून जातो. पंकज राठोड आपल्या मुलावर खूप पाबंदी लावतो. इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ. त्याच्यावर खूप रोकटोक करतो. पंकज राठोड हा विचार करतो, की त्याचा मुलगा हाताच्या बाहेर निघून जात आहे. पण दुसरीकडे पूजा ही जतीनला वारंवार कॉल करते. त्याला भडकावते, की आपले आई-वडील आपल्या दोघांना भेटू देत नाही. मला तुझ्यावर प्रेम आहे. तू मला इथून पळून ने. जतीनला पण त्या पूजावर खूप प्रेम होतं. तेव्हा त्याने विचार केला, की याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे. 8 डिसेंबर 2025चा तो दिवस येतो. जतीन हा 8 वाजता शाळेत जातो आणि दिवसभर शाळेत राहून तो आपला वेळ घालवतो. आणि मग शाळा 2 वाजता सुटल्यानंतर जतीन हा घरी येतो आणि शाळेतून घरी येत असताना जतीनच्या मनात त्यावेळी वेगळेच विचार चालू होते. बघता-बघता रात्रीचे 8 वाजले होते. जतीन आपल्या आई-वडिलांसोबत जेवण वगैरे करतो आणि नंतर जतीन हा आपल्या वडिलांना म्हणतो, की "मी अर्ध्या तासात परत येईल. मला माझ्या मित्रांकडे जायचे आहे." मग जतीन हा आपल्या मित्रांकडे जातो. मग मित्रांकडे गेल्यानंतर जतीन हा मित्रांसोबत गप्पा-गोष्टी करतो, टिंगल-टवाळ्या करतो आणि परत आपल्या घरी येतो. घरात जतीनचे आई-वडील एक गाढ झोपलेले होते. वडिलांना झोपात बघून जतीनच्या मनात काय येतं, त्याने आपल्या घरामधील धारदार तलवार हातात घेतली आणि वडील झोपात असताना त्यांची मान धडापासून वेगळी केली. जतीनची आई पण झोपलेली होती, पण घरात कशाचा आवाज येत आहे हे बघण्यासाठी त्याची आई झोपेतून जागी झाली. जेव्हा जतीनच्या आईने जतीनच्या वडिलांना बघितलं, तेव्हा ती जोरजोरात ओरडायला लागली. आपल्या आईचा आवाज बंद करण्यासाठी जतीनने आपल्या आईला पण तेथेच तलवारीने ठार केलं. हे सर्व घडत असताना गावामधील लोक जागे झाले. या घरात नेमकं काय चाललंय? कशामुळे हा आवाज येत आहे? हे बघण्यासाठी गावातील लोकांनी जतीनच्या घराकडे धाव घेतली. काही लोकं हे जतीनच्या घरात गेली आणि घरात गेल्यानंतर जतीनच्या हातात रक्ताने भरलेली तलवार त्या लोकांनी बघितली, तेव्हा त्यांना तेथे धक्का बसला. काही लोकं हे जतीनच्या घराच्या बाहेरून खिडकीत डोकावले, तेव्हा त्यांना दिसले, की जतीनचे आई-वडील हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहे. हे सगळं बघून गावातील लोकांनी पोलिसांना फोन केला आणि पोलीस त्या घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी त्या 2 बॉडींचा पंचनामा तेथे केला आणि त्या ठिकाणी जतीनला अटक करून त्याला पोलीस ठाण्यात नेलं. पोलीस ठाण्यात नेल्यानंतर पोलिसांनी जतीनची चांगल्या प्रकारे चौकशी केली. पोलिसांनी जतीनला विचारलं, की "हे तू सर्व का केलं?" तेव्हा जतीन हा पोलिसांना सांगतो, की "माझे वडील हे पूजासोबत मला भेटू देत नव्हते. त्यामुळे मी माझ्या वडिलांची मान कापली आणि माझी आई ही मला दररोज टोमणे मारायची. त्यामुळे मी रागाच्या भरात तिला पण तेथेच संपवलं." मग पोलिसांनी जतीनचे बोलणे ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला न्यायालयात हजर केले.
आणि पुढे न्यायालयामध्ये जतीनला कुठल्या प्रकारची शिक्षा भेटेल हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल. पण मंडळी तुम्हीच बघा, प्रेमात एका मुलाची बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे त्याने आपल्या आई-वडिलांना संपवून टाकलं. मंडळींनो, जतीनने एवढं मोठं टोकाचं पाऊल उचलायला पाहिजे होते की नाही? तुमची काय प्रतिक्रिया आहे या घटनेबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. मंडळींनो, या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखवणं किंवा कुणाला वाईट बोलणं हे नाही. जे समाजात घडत आहे तेच मी सांगत आहे. मंडळींनो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मंडळी, भेटू एका नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.